सर्वांना जय मूल निवासी. प्रथमतः प्रोटांच्या 7व्या राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये राज्यातून उपस्थित असलेले सर्व प्रोटांचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते यांचं मी मनापासून स्वागत करतो. या अधिवेशनासाठी राज्य टीमचे सर्व पदाधिकारी यांचंही मनापासून स्वागत करतो. आणि ज्या ज्या महामानवांनी या सर्व बहुजनांना गुलामीतून मुक्त करण्यासाठी त्याग समर्पण केलं, त्या सर्व महामानवांना अभिवादन करून मी माझे थोडेसे विचार आपल्या समोर ठेवतोय. महापुरुषांनी चालवलेल्या आंदोलनातून सर्व बहुजनांना 5000 वर्षाच्या गुलामीतून मुक्त करण्याचं काम केलं. त्यांना संविधानिक हक्क अधिकार मिळाले. पण ज्या गुलामीतून ते मुक्त झाले, ज्या शासक वर्गाच्या गुलामीतून मुक्त झाले, त्या शासक वर्गाकडून पुन्हा त्यांना गुलामीत ढकलण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहे. आणि ज्या शिक्षणामुळे या बहुजनांची प्रगती झाली, त्या शिक्षण क्षेत्रावर त्यांनी घाला घालण्याचं काम चालू केलेलं आहे. कारण 1966 सर आता लोखंडे सांगितले, कोठारी आयोगानं 1966 साली GDPच्या 6% खर्च शिक्षणावर करावा, सर्व मुलांना समान शिक्षण मिळावं, अशा तरतुदी त्यामध्ये होत्या. आणि त्यामध्येच खाजगी शाळा काढून टाकाव्यात आणि सार्वजनिक किंवा सरकारी शाळांमध्ये त्यांना शिक्षण मिळावं, अशा तरतुदी होत्या. तर त्या 1966ला एक संयुक्त राष्ट्र संस्थेचा करार झाला आणि त्यामध्ये सांगण्यात आलं की शिक्षण हा एक केवळ मानवी अधिकार नाही, तर इतर सर्व मानवी अधिकार मिळवण्याचं एक अपरिहार्य साधन म्हणजे शिक्षण आहे. तर हे शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठी शासक वर्गानं कायदे केले. त्यामध्ये शिक्षण हक्क कायदा RT ऍक्ट 2009, स्वयं अर्थ सहाय्यित शाळा कायदा 2011, आत्ताच सांगितलेली DCPS NPS स्कीम आणि नवीन शैक्षणिक धोरण 2020. या चांगल्या आणि गोंडस नावानं आणलेले कायदे जे आहेत त्यामधून शिक्षक, प्राध्यापक आणि शिक्षक कर्मचाऱ्यांचं वर्तमान तसंच भविष्य हे अंधकारमय आणि धोकादायक असं केलेलं आहे. तर माझ्याकडे जो विषय आहे तो खाजगीकरण आणि संच मान्यता हे विषय आहेत. खाजगीकरण 1990 सालापासून खऱ्या अर्थानं सुरू झालं. त्यावेळी प्राथमिकच्या शाळा फक्त 2.5% खाजगी शाळा होत्या आणि उच्च प्राथमिकच्या 8.5% खाजगी शाळा होत्या. आज जर आपण बघितलं तर खाजगी शाळांचं पिळ फुटलेलं आहे. गेल्या 2 वर्षामध्ये एक सरकारी अहवाल प्रसिद्ध झाला आणि त्या 2 वर्षामध्ये 1,500 सरकारी शाळा बंद झाल्या आणि त्याच 2 वर्षाच्या काळामध्ये 7,000 नवीन इंग्रजी शाळांना मंजुरी देण्यात आली, नवीन शाळा सुरू करण्यात आली. काय आहे या शाळांचा दर्जा? माझ्याकडे बातमी आहे. त्या बातमीमध्ये असं उल्लेख आहे की इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणारे शिक्षक हे 10वी आणि 12वी किंवा तत्सम शैक्षणिक पात्रता असणारे आहे. काय दर्जाचं शिक्षण तिथं मिळत असेल. आणि आमचा सरकारी शाळेचा शिक्षक CET TET देऊन TIT देऊन शाळेमध्ये येतो, अतिशय चांगल्या दर्जाचं शिक्षण तो देऊ शकतो, पण त्याला अतिरिक्त कामामध्ये, अशैक्षणिक कामामध्ये त्याला गुंतवून या शिक्षणाचा दर्जा कमी करण्याचं काम या शासक वर्गाकडून सुरू आहे. या शाळेमध्ये फी आत्ता जरी सर्वसामान्यांना परवडणारी अशी वाटत असली तरी भविष्यामध्ये ज्यावेळी सरकारी शाळा बंद पडतील त्यावेळी तीच फी, आत्ता 10,000ची फी ही लाखोच्या 1.5 लाख 2 लाख अशी फी झालेली असणार आहे. आणि 100% आपला बहुजन समाज हा शिक्षणापासून वंचित झालेला असणार आहे. कालची परवाचीच बातमी आहे की एका इंग्रजी शाळेनं त्यांच्या फीमध्ये 31% वाढ केली. फीमध्ये 31% वाढ केलेली आहे. तर या खाजगीकरण हे एक धोरण, शैक्षणिक व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचं धोरण आहे. त्यानंतर NEP 2020 मध्ये त्यांनी न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये कॉम्प्लेक्स स्कूल म्हणजे समूह शाळा हे एक धोरण आणलेलं आहे. समूह शाळा म्हणजे काय? 20 पटाच्या आतील ज्या कमी पटाच्या शाळा आहेत त्या शाळा बंद करून जवळच्या मोठ्या पटाच्या शाळेमध्ये त्या विद्यार्थ्यांना समावेश करायचा आणि त्या शाळा आसपासच्या शाळा बंद करायच्या. मग हे जर धोरण पूर्ण प्रभावानं जर राबवलं तर राज्यातील 14,783 शाळा आणि 29,700 शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. ही 23 मे 2023 ची बातमी होती. आणि परवाच जूनमध्ये उपमुख्यमंत्री साहेबांनी जे स्टेटमेंट दिलं त्यामध्ये त्यांनी 18,000 शाळा बंद होणार आहेत असं त्यांनी स्टेटमेंट दिलं. म्हणजे आत्ता सध्या जर हे पूर्वप्रभावानं राबवलं तर 18,000 शाळा बंद होणार आहेत. सगळ्या संघटनांनी याला विरोध केला, त्यामुळे त्यांनी एक पाऊल माघार घेतली आणि समूह शाळेचं धोरण त्यांनी तात्पुरतं थांबवलं. पण परवाच 8 ऑक्टोबर 2025ला
अमरावती विभागाच्या उपसंचालकांनी एक पत्र काढलेलं आहे. त्या पत्रामध्ये 5 ते 6 मुद्दे आहेत. त्यामध्ये एकाच कॅम्पसमधील शाळा बंद करणे, म्हणजे ज्या कॅम्पसमध्ये 1 नंबर आणि 2 नंबर मुलांची आणि मुलींची शाळा आहे ती पहिल्या टप्प्यामध्ये बंद करा आणि तात्काळ त्यांची एकच शाळा करा आणि त्याचा अहवाल तात्काळ सादर करा, असं त्यांनी अहवाल दिलेला आहे. 1 ते 5 पटाची शाळा आता बंद करा, तात्काळ बंद करा. मग 1 ते 5 पटाची शाळा किती आहे? 1 ते 5 पटाच्या 1734 शाळा आपल्या राज्यामध्ये आहेत. ही 2023 ची माहिती आहे. याच्यापेक्षा संख्या वाढलेली असणार आहे. त्यामध्ये 3041 शिक्षक आहे आणि 6105 विद्यार्थी तिथे शिकत आहेत. म्हणजे आता या टप्प्यामध्ये जरी सरकारनं माघार घेतली तरी त्यांना ही धोरणं राबवायचीच आहेत, पूर्ण प्रभावानं राबवायची आहेत. आता त्यांनी 10% क्रायटेरिया धरून या 5 मुद्दे त्यांनी काढले आहेत की 1 ते 5 पटा शाळा, 0 ते 5 पटा शाळा बंद करणार आहेत आणि त्यामध्ये 1734 शाळा बंद होणार आहेत आणि त्यातील विद्यार्थ्यांचं जवळच्या शाळांमध्ये समावेशन करायचं आहे आणि त्यांना 600 रुपये हा प्रवास भत्ता, वाहतूक भत्ता मिळणार आहे. तर अशा प्रकारे ही शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचं धोरण शासनाचं आहे. आणि दुसरा म्हणजे संच मान्यता GR 15 मार्च 2024 ला हा GR निघाला आणि संघटनांनी 25 मध्ये आंदोलन केलं. पण प्रोटॉन संघटनेचं मला कौतुक वाटतंय की आपण 2024 लाच पूर्ण राज्यभर सर्व जिल्ह्यातून या GRच्या विरोधात आपण निवेदन दिले होते आणि आंदोलन केलं होतं. तर एकदा प्रोटॉनसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. यामध्ये 2 महत्वाचे मुद्दे होते. 1 ते 5 वर्गाच्या ज्या 20 पटाच्या आतल्या शाळा आहेत, 20 पटाच्या आत ज्या शाळा होत्या त्यांना एकच शिक्षक मंजूर केला आणि 6 ते 8 वर्गामध्ये ज्या 20च्या आत शाळा आहेत तिथं विषय शिक्षक मंजूरच केला नव्हता, एकही विषय शिक्षक नाही. ज्यावेळी सर्व संघटनांनी त्याला विरोध केला त्यावेळी त्या सरकारने एक पाऊल मागे घेतलं आणि 1 ते 5 पटामध्ये 2 शिक्षक मंजूर केले आणि 6 ते 8 ला एक विषय शिक्षक मंजूर केला. आणि तो सुद्धा पहिला एक मंजूर असेल तर गणित किंवा विज्ञानाचा शिक्षक तिथं मंजूर केला. म्हणजे बाकीचे विषय त्यांनी शिकायचे का नाही? गणित विज्ञान शिक्षकानं इतर विषय शिकू शकत नाहीत. म्हणजे अर्धवट शिक्षण विद्यार्थ्यांना मिळेल. अगोदर शिक्षक संख्या अपुरी, त्यामध्ये अतिरिक्त कामांचा बोजा आणि त्यामुळं विद्यार्थ्यांना किती चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळेल. मग पालक त्या शाळेमध्ये मुलांना ठेवेल का? याचा अर्थ भविष्यामध्ये या शाळा बंद पडाव्यात असंच शासनाचं धोरण आहे. ज्यांनी आपल्यावर गुलामी लादली, महापुरुषांच्या आंदोलनामुळं आपल्याला ही हक्काने अधिकार मिळाले, शिक्षण मिळालं, नोकरी मिळाली, प्रगती साधली, तर ते या शासक वर्गाला बघणार आहे का? अजिबात नाही. आणि त्यांचीच सत्ता आता 100% आपल्या देशामध्ये आहे. आणि म्हणून आपले बहुजनांचे अधिकार ते आपल्यापासून हिरावून घेण्याचं 100% त्यांचं धोरण आहे. आमच्या शिक्षकांना अजून सुद्धा हे समजत नाही किंवा लक्षात येत नाही. फक्त बामसे, प्रोटॉन किंवा समविचारी संघटनांचे जे लोक आहेत, अतिशय हाताच्या बोटावर मोजण्या इतपत लोक आहेत किंवा 5 ते 10% हे लोक आहेत. यांनाच ही फक्त खरी माहिती आहे की भविष्यामध्ये शिक्षणाचं भविष्य हे अंधकारमय आहे. कालच एका कार्यक्रमामध्ये शिक्षक म्हणले शाळा बंद होणार अशी चर्चा चालू झाली, शक्यच नाही म्हटले होते. म्हणजे एवढं जरी समोर आलंय, 8 ऑक्टोबरचं परवा धोरण आहे की शाळा बंद करायचं आहे, तरी सुद्धा म्हणतात की असं होऊच शकत नाही. आता इतकी उदाहरणं आपल्या समोर आहेत की जुनी पेन्शन बंद केली, बोनस बंद केला आणि शिक्षण सेवक पद आणलं. टप्प्याटप्प्याने हे सगळे त्यांनी करत आणलेलं आहे, तरी सुद्धा आपल्या लोकांना हे पटत नाही. म्हणजे झोपेचं सोंग घेतलेलं आहे त्यांनी. आपल्या प्रोटॉन किंवा समविचारी संघटनांनी आपली जबाबदारी आहे की या सर्व लोकांना जागृत केलं पाहिजे, रस्त्यावर आणण्यासाठी उद्युक्त केलं पाहिजे. संच मान्यतेमध्ये दुसरी एक त्यांनी जाचक अट घातलेली आहे की पूर्वीचं पदात संरक्षण देण्यासाठी 20 पदापर्यंत 2 शिक्षक मंजूर होते, 60 पदापर्यंत 61 पदापर्यंत 3 शिक्षक मंजूर होते, 91 पदापर्यंत 4 होते. म्हणजे 30च्या पटामध्ये शिक्षक एक आपल्याला मिळत होता. जर 61 विद्यार्थी संख्येला 3 शिक्षक मंजूर आहेत, जर 2 विद्यार्थी कमी आले किंवा एखादा विद्यार्थी कमी आला तर तिथला एक शिक्षक उडतो किंवा अतिरिक्त ठरतो. पूर्वी कसं व्हायचं, पुन्हा जर 61 पट झाला, 61च्या वर गेला तर तिथं एक दुसरा म्हणजे तिसरा शिक्षक तिथं मंजूर मिळायचा. पण आता त्यांनी काय केलेलं आहे बघा, एक जाचक अशी घातलेली आहे की 30चा जो क्रायटेरिया आहे 30च्या निम्म 15 केलं आणि 15पेक्षा जास्त, निम्म्यापेक्षा जास्त म्हणजे 16 पट वाढला पाहिजे. जर 61च्या आत पट आला
तर तिथला शिक्षक जो अतिरिक्त ठरलेला आहे तो पुन्हा मंजूर होण्यासाठी तिथं 61+15 म्हणजे 76 पट झाला तरच तिथं तिसरा शिक्षक मिळणार आहे. आज परिस्थिती बघितली तर एक विद्यार्थी आणायला किती आपली जिकिरी होते किंवा कष्ट पडतं आणि 16 विद्यार्थी कसे येणार. याच्या पाठीमागं एक आणि एकच उद्देश आहे की तिथं पुन्हा शिक्षक मिळू नये, तिथं पुन्हा शाळा उभी राहू नये आणि हळूहळू शाळा बंद पडावी. हा एकमेव धोरण या धोरणामध्ये आहे. तर मी सर्वांना वेळेचं बंधन पाळून मी माझं मनोगत इथं विराम देतोय आणि असं विनंती करतोय की हे जे शासनाची धोरणं आहेत हे अतिशय धोकादायक आणि गंभीर आहेत. जे हे शासक वर्गाने समस्या निर्माण केलेल्या आहेत त्या समस्या कधीही सोडवणार नाहीत. त्या समस्या सोडवण्यासाठी आपल्यालाच रस्त्यावर उतरावं लागेल आणि ही प्रोटान हे एकमेव संघटन आहे जे राष्ट्रीय स्तरावर हे विरोध करू शकतं. तर या सर्वांना मी विनंती करतो, प्रोटानचं काम आपण वाढवलं पाहिजे. देशामध्ये, राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये आणि गावामध्ये आपल्याला प्रत्येक गावामध्ये प्रोटान संघटन वाढवलं पाहिजे आणि ते आपण वाढवाल, साथ सेव कराल असं मी सर्वांच्याकडून मला खात्री वाटते आणि मी माझं मनोगत थांबवतो. सर्वांना जय मुनिवास.